गोंड्या झालेला पुण्याला म्हणून गोंड्याला गेलो का भेट. आजच्या विषय असा होता गोंड्या झालेला पुण्याला आणि गोंड्याला सोडायला मलाच जायचं होतं. अंकली फाट्याला गुंड्याचा भाऊ येणार होता त्यामुळे मी अंकली फाट्याला सोडायला झालेलो गुंड्याला आणि मी जोपर्यंत गुंड्या ओरपून बसलेला आणि सामान पण एवढे घेतलेला की वर्षभर येणारच नव्हता भाऊ असा. सोयाबा पण गुंड्याला भेटायला आलता. सगळ्याला पाय करून गुंड्याला घेऊन निघालो अंकलीसाठी. तेवढ्या तिथून पायी कार्तिक वारीत चाललेलं ते बघत आम्ही पोहोचलो उदगावच्या रेल्वे पुलाखाली. डबेला जुना टोल नाका पण होता पण ते टोल आता काय नाही आहे, बंद पडले काही कारणामुळे. आम्ही आलो अंकलीच्या नदीला. पुलावरनं जात नदीचा व्ह्यू पण घेतला. तेवढ्यात आम्ही आलो अंकली हायवे पाशी आणि ह्याला सोलापूर पंढरपूर हायवे पण म्हणतात. आणि सूरजदा पण सांगलेला आलता काही काम गुंड्याला बाय करायला ते पण थांबलेला आणि भावाला ब्लॉग मध्ये घालतो म्हणून कसं लाजलत बघ राजाजी. आम्ही पोहोचूपर्यंत गोंड्याचा दादा पण आला. गोंड्या झालेला पुण्याला म्हणून गोंड्याला गेलो का भेट. मी आणि सूरजदा निघालो घरला. जयसिंगपुरात येऊन थोडं गाडीत टाकलो ते. चिपरी फाट्यावर आल्यावर पिलो लस्सी आणि सूरजदा काय करायला तिथे बघा. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. सांगण्यावर आलो भावाने केला बाय. तर मी म्हंटल रस प्यायला ये म्हटलं माय. तो आजकाल बस येत नाही. तर व्हिडिओ वाटलास तर लाईक शेअर कमेंट करा आणि जेव्हा फॉलो करून जावा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका.